नमस्कार, शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज हे बघा मनी प्लांटचं झाड मी लावलेलं आहे, तर 15 दिवस त्याला झालेले, पण त्याला मी एक घरगुत्यात एक टॉनिक बनवलेलं आहे। टॉनिक म्हणजे तुम्ही म्हणू शकता एक आपण रासायनिक खतं नाही वापरलेली, याला सेंद्रिय पद्धतीने एक टॉनिक बनवलेलं आहे मी, ते तुम्हाला दाखवते मी। आणि हा बाहेर ते गवऱ्या असते ना, आपण गाईच्या शेणाच्या गवऱ्या थापलेल्या असते, त्याचे छोटे छोटे तुकडे केले मी आणि हे पाण्यात डुबून ठेवले होते। 4-5 घंटे मी याला पाण्यात डुबून ठेवलं होतं मस्त। आणि आता हे मस्त भिजून रेडी झालं आहे। याच्यात कलर पण तुम्ही बघू शकता कसा पिवळसर झालेला आहे। तर आपलं हे टॉनिक झालेलं आहे रेडी। याच्यात काही जण डाळ पण टाकतात, डाळ भिजू घालायची, पण त्यांनी ना मनी प्लांटच्या झाडाला एखाद दिवस मुंग्या लागण्याची शक्यता राहते, त्याच्यामुळे मी डाळ टाकली नाही। आणि आता हे बनवलेलं आहे मी, आता पूर्ण भिजून रेडी झालेलं आहे। आणि आता मी घेते याला एका भांड्यामध्ये काढून, मी याला एका छोट्याशा भांड्यात ओतून घेणार आहे आता। आणि 100% इतकं छान ग्रो होतं झाड। आणि तुम्हाला मी दाखवते, मी बाकीच्या पण झाडाला खूप साऱ्या अप्लाय केलेलं आहे ना, आता मी मनी प्लांटला पण हे अप्लाय करणार आहे। छोटंसं मनी प्लांटचं झाड आहे हे, मुळासगटच आणलं होतं मी ते, आणि आता हे लावलेलं आहे छोट्याशा बाटलीमध्ये। कारण छोट्याशाच बाटलीत लावलेलं आहे मी, ती थोडंसं मोठं झालं का त्याला कुंडीत ट्रान्सप्लांट करणार आहे मी। आता हे टाकून दिलेलं आहे मी त्याला, थोड्याशाच प्रमाणात तुम्ही टाकायचे, तुमचं झाड जेवढं मोठं असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता। माझं झाड छोटं आहे, त्याला 4-5 पानं आहे, त्याच्यामुळे मी हे कमीच टाकलेलं आहे। आणि 100% झाड इतकं छान ग्रो होतं आहे, आधीच छान झाड खूप टवटवीत आहे। आणि आणखीन पण त्याला मी आता ते मी कशात टाकलेलं आहे, मी त्याला माती टाकलेली आणि शेणखत टाकलेलं आहे झाडात खाली। आणि मस्त रोज थोडं थोडं पाणी घालते मी, आणि मस्त सावलीतच ठेवलं आहे, थोडा सूर्यप्रकाश त्याला येतो, अशा पद्धतीने मी माझं मनी प्लांटचं झाड लावलेलं आहे। आणि तुम्हाला पण ही मनी प्लांट लावायसाठी चांगली एक हे, तर तुम्हाला आवडलं तर धन्यवाद।